महाराष्ट्र राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर बीजेपी विरोधात शिंदे ठाकरेंची युती। उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये 3 वर्षापूर्वी उभी फूट पडली। यानंतर दोन्ही गटांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे। राज्य पातळीवर हे दोन्ही गट एकमेकांविरोधात गटात आहेत। दोन्ही शिवसेना एकमेकांविरोधात लढले। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मागील 3 वर्षांमध्ये कोणतीही युती झालेली नाही। दोन्ही शिवसेना एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंची शिवसेना महायुती भाजप प्लस राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत आहेत, तर ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी काँग्रेस प्लस राष्ट्रवादी शरद पवार गट सोबत आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा आहे। मुख्यतः भाजपला विरोध करण्यासाठी दोन्ही शिवसेना म्हणजेच ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कणकवली शहर विकास आघाडी या बॅनरखाली महाविकास आघाडी आणि शिंदेची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। मुख्यतः भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलावडे यांनी विरोध करण्यासाठी ही युती होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे। ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी नगर अध्यक्षपदाच्या प्रस्तावित केले असून शिंदे गटाने या नावाला पाठिंबा दर्शवला आहे। भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळणे आणि जिल्ह्यात नारायण राणे यांच्या भाजपाचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने ही युती होत असल्याचे सांगितले जात आहे। दोन्ही गटांमध्ये गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे। यामुळे राज्यभरात चर्चा सुरू आहे। मात्र ही भूमिका केवळ स्थानिक पातळीवर आहे। उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करू नका असा आदेश दिला आहे। हे आदेश धाराशिव जिल्ह्यातील बैठकीत दिले आहे। महाविकास आघाडी म्हणून लढा, तरुणांना संधी द्या, ताकदीने आणि विश्वासाने लढा आणि जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवा असे उद्धव ठाकरे म्हणाले। यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।